पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळते। सभापती पदासाठी आता घोडे बाजार देखील सुरू झालेला आहे, कारण याच कृषी उत्पन्न बाजार समितीचे 11 संचालक सध्या गोव्याला रवाना झालेले आहेत आणि याच 11 संचालकांपैकी प्रकाश जगताप हे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळे हे 11 संचालक आता गोव्याला रवाना झालेले आहेत। 18 जुलै रोजी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक पार पडणार आहे, त्यामुळे नेमकी कोण सभापती पदाला कोणाची वर्णी लागणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्तापासूनच या सभापती पदासाठी मोठी रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते। 2.5 वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली होती, ज्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पॅनलचा धुव्वा उडवत सर्वपक्षीय असं संमिश्र पॅनल या बाजार समितीवरती निवडून आलं होतं। तरी देखील अजित पवारांचेच खंदे समर्थक असलेले दिलीप काळभोर हे या बाजार समितीच्या सभापती पदावर विराजमान झाले होते। मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा सभापती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वीच याच बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावं, यांची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी देखील करण्यात आली होती। आता त्यानंतर राजीनामा दिला सभापतींनी आणि आता नवीन सभापती पदाची निवडणूक देखील जाहीर करण्यात आलेली आहे। भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी जोरदार अशी ताकद या सभापती पदासाठी लावलेली आहे, त्यामुळे 3 नावं सध्या सभापती पदासाठी इच्छुक आहेत, ज्यामध्ये प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे आणि राजाराम कांचन अशी या 3 लोकांची नावं इच्छुक आहेत। या सभापती पदासाठी 18 तारखेला निवडणूक पार पडेल, ज्यामध्ये नेमकी सभापती पदाची वर्णी नेमकी कुणाची लागणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।